नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातून सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीनं धूम ठोकलेली आहे। काल सायंकाळची घटना सीसीटीव्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहे। क्रिश शिंदे असं आरोपीचं नाव असून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती। न्यायालयातून पोलीस ठाण्यात परतताच शासकीय वाहनातून उतरून तो फरार झाला आणि पोलीस ठाण्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या साथीदाराच्या मदतीनं क्रिशनं पळ काढल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामधला हा सगळा प्रकार आहे। क्रिश शिंदे असं या आरोपीचं नाव आहे। त्याला भद्रकाली पोलिसांनी एका प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेलं होतं आणि पोलीस ठाण्याच्या आवारात तो उभा होता। याच वेळेला त्याचा एक साथीदार दुचाकी घेऊन तयार होता आणि ज्या वेळेला यांनी पोलीस ठाण्यातून धूम ठोकली त्यावेळेला थेट त्याने त्याच्या मित्राच्या दुचाकीवरती उडी मारून त्या दुचाकीवरती तो स्वार झाला आणि तिथून तो पसार झाला। त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी देखील त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दुचाकीवर पळून गेल्याने पोलिसांना त्याला शोधता आलं नाही। त्यामध्ये अनेक पोलीस जे आहे ते त्याच्या मागे पळताना पडून जखमी झाल्याचं देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला दिसतंय। आणि एकूणच या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामधून जो आरोपी फरार झालाय त्याचा शोध जो आहे तो आता पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र एक सिनेस्टाईल पद्धतीनं एक प्राणघातक हल्ल्यातला आरोपी ज्या वेळेला पोलीस ठाण्यातून फरार होतो त्यावेळेला कशा पद्धतीनं त्यांनी हा सगळा प्लॅन रचला होता, कशा पद्धतीने त्यांनी याचं प्लॅनिंग केलेलं होतं हे देखील या घटनेमधून समोर येते। कारण ज्या वेळेला त्याला पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं त्याच वेळेला त्याचा एक सहकारी मित्र जो आहे तो पोलीस ठाण्याच्या बाहेर दुचाकी घेऊन उभा होता आणि ती दुचाकी देखील त्यांनी रस्त्याच्या दिशेने तोंड करून लावलेली होती आणि त्याच वेळेला हा अगदी टाइम टू टाइम पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणून पळ काढलेला आहे। आता पोलिसांच्या शोधामध्ये तो सापडतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। लक्ष्मण, अपडेट घेऊ तुर्तास। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।